नमस्कार, बेजार सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पीक असेल, काकडी पीक असेल, खरबूज, कलिंगड जे काही आपण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मध्ये फुल अवस्थेमध्ये आपली जी काही पिकं आहेत यामध्ये आपलं कवळ असेल किंवा इतर कोणतंही का पीक असेल ना, डाळिंब असेल, तुमचं पेरू असेल, जे काही पीक आहे ज्यामध्ये फुल ड्रॉपिंगची समस्या आहे, लिंबू आहे, ही सगळी पिकं आपल्याला उन्हाळ्यामध्ये फुल टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा आपलं फुल गळती न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कडक उन्हाळ्यात भाजीपाला पिकांची फुले गळतात, झाडे कोमेजतात आणि उत्पादन कमी होते। यामागचं कारण आहे तीव्र तापमान आणि सूर्यप्रकाशाचा ताण। पण काळजी करायची गरज नाही, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये यावरचं समाधान मी घेऊन आलेलो आहे। प्रभावी असे उपाय यावरती आपल्याला पाहायचे आहेत। त्या अनुषंगाने यामध्ये पहिला जो उपाय आहे, या उपायामध्ये आहे योग्य पाणी व्यवस्थापन। हो, पाणी व्यवस्थापन का जर आपलं योग्य असेल तर त्या ठिकाणी ही समस्या आपल्याला कमी करता येते किंवा 0% वरती आणता येते। यामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन करत असताना उन्हाळ्यात झाडांना नियमित पाणी देणं गरजेचं आहे। पण लक्षात ठेवा, पाणी द्यावं सकाळी, जेणेकरून सकाळी कमी तापमान असतं आणि त्यावेळेस आपली जमीन ही थंड असते आणि त्यावेळेस दिलेलं हे पाणी चांगलं असतं। ते किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्यप्रकाशाची तीव्रता नसते त्यावेळेस आपण पाणी द्यावं। आणि याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे बाष्पीभवन कमी होतं आणि झाडांना पुरेसं पाणी मिळतं। आता ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय टळतो आणि मुळांना थेट पाणी मिळतं। त्यामुळे ठिबक सिंचन उन्हाळी पिकाला आवश्यक आहे। पाण्याचा कमी वापर या ठिकाणी केला जातो। माती नेहमी ओलसर ठेवता येते, पण पाणी साचू देऊ नका। जर आपण मल्चिंग केलेली असेल तर त्या ठिकाणी पाणी साचतंय का याची काळजी घ्या। पाणी साचत असेल तर तिथे उपाययोजना करा। पाणी देताना माती तपासा, जर माती 2 ते 3 इंच खोलीवर कोरडी असेल तरच पाणी द्या। यामुळे झाडांचा ताण कमी होईल आणि फुले गळणं थांबेल। हा पाणी व्यवस्थापनाचा उपाय आपण आपल्या शेतीमध्ये करणं गरजेचं आहे। जे की टोमॅटो असेल, काकडी असेल, कलिंगड असेल, खरबूज असेल, कवळ असेल, जी काही आपली पिकं आहेत त्यासाठी हे पाणी व्यवस्थापन आपण अवलंबणं गरजेचं आहे। आता दुसरा उपाय म्हणजे काय आहे, सावली किंवा मल्चिंग। जर आपल्याला शेड नेट करता आलं किंवा काही सावली आपल्या पिकांवरती करता आली तर शक्य असेल तर, मंडप पद्धत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खर्च जर सहन करता येत असेल तर तो करू शकता। आता या दुसऱ्या उपायामध्ये आपण सावली आणि मल्चिंग विषयी बोलूया। तीव्र सूर्यप्रकाशापासून झाडाचं संरक्षण करण्यासाठी सावलीचं जाळं, शेड नेट वापरा। 50% सावली देणारं जाळं भाजीपाला पिकांसाठी उत्तम आहे। यासाठी मल्चिंग करा। मल्चिंग म्हणजे मातीवर गवत, पालापाचोळा किंवा प्लास्टिक शीट अंतरा। यामुळे मातीचं तापमान कमी राहतं, ओलावा टिकतो आणि तण वाढत नाही। हे देखील फायदे आहेत। उदाहरणार्थ आपली टोमॅटो, मिरची किंवा वांगी यासारख्या पिकांमध्ये मल्चिंग खूप फायदेशीर ठरलेलं आहे असं प्रयोगांती बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। यामुळे झाडांना तीव्र उष्णतेचा ताण कमी होतो आणि फुले टिकून राहतात। फ्लॉवर ड्रॉपिंग अजिबात होत नाही। आता तिसरा उपाय जो आहे, यामध्ये हा महत्त्वपूर्ण उपाय आहे, झाडांना योग्य पोषण देणं। हो, झाडांना उन्हाळ्यात अतिरिक्त ताण सहन करावा लागतो, त्यामुळे त्यांना पुरेसं पोषक द्रव्य मिळणं गरजेचं आहे। यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत जे की कंपल्सरी आपण उन्हाळ्यात दिले पाहिजेत। यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम युक्त खतांचा वापर करा। यामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, फुले गळत नाहीत किंवा गळणं थांबतं। त्याचबरोबर पानांवरती फवारणी करत असताना ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट्स, ज्यामध्ये कॉपर, ज्यामध्ये आपलं फेरस, मॅग्नेशियम, जी काही 5 अन्नद्रव्य आहेत, कॉपर, बोरॉन, ही अन्नद्रव्य आपल्याला कॉम्बिनेशन करून देणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ बायोस्टिम्युलंट देखील आपण फवारणं गरजेचं आहे। समुद्री शेवाळाचा अर्क, ज्याला स्वीड असं म्हणतात, स्वीड पावडर मध्ये भेटतं, लिक्विड मध्ये भेटतं। त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड यांचा वापर आपण ड्रिपद्वारेही करा आणि शक्य असेल तर फवारणीद्वारेही करा। आता ह्युमिक ऍसिड आपल्याला फवारणीद्वारे करता येणार नाही, त्यासाठी ते ड्रिप ऍप्लिकेशन साठी द्या आणि फुलविक आणि अॅमिनो यासारखी औषधं हे फवारणीद्वारे घ्या।
फुलोऱ्याच्या आधी आणि फळधारणेच्या वेळी अशी फवारणी केल्यास फुले टिकतात आणि फळांचा आकारही या ठिकाणी चांगला होतो। त्याचबरोबर चौथा आणि शेवटचा उपाय आहे, यामध्ये किडी आणि रोगांचं व्यवस्थापन आपण योग्य हाताळलं पाहिजे। उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे फुले गळतात। नियमितपणे झाडांची पाहणी करा, मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या किडींवर लक्ष ठेवा। त्याचबरोबर सेंद्रिय कीटकनाशक उन्हाळ्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा, ज्यामध्ये निंबोळी अर्क आहे, त्याचबरोबर लसूण, अद्रक अशा गोष्टींचा अर्क असलेले अनेक बायोस्टिम्युलंट किंवा जैविक रसायनं आपल्याला बाजारामध्ये भेटतात, त्यांचा वापर करा। त्याचबरोबर बिव्हेरिया यासारख्या औषधांचा, जैविक कीटकनाशकांचा देखील आपण वापर करा। मित्रांनो, या काळातच आणखी एक समस्या आपल्याला जाणवते, मुळांच्या जवळती पांढरी मुरशी आपल्या स्टीमवरती चढत असते, खोडावरती, झाडाच्या वेलीच्या खोडावरती चढत असते। त्यासाठी हे टाळण्यासाठी माती जास्त ओली ठेवू नका आणि योग्य अंतरावर पिके लागवड करा, जेणेकरून हवा खेळती राहील। रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळा, कारण यामुळे परागकण करणाऱ्या कीटकांची हानी पोहोचते। ही फूल चालू झाल्यापासून थोडंसं आपण फळ सेटिंग होईपर्यंत कीटकनाशक टाळणं गरजेचं आहे, कलिंगड, खरबूज यासारख्या पिकामध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं सोप्या उपाययोजनांनी योग्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सावली आणि मल्चिंग, पोषण व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण या 4 मूलभूत गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे। आपण कडक उन्हाळ्यातही आपल्या भाजीपाला पिकाचं रक्षण करू शकतो, यामुळे फुले गळणं थांबेल, झाड निरोगी राहील आणि उत्पादनही वाढेल। चला आजपासून या उपायांचा अवलंब करूया आणि आपलं शेत हिरवगार ठेवूया। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या कोणत्याही पिकावरची काही समस्या असेल तर आम्हाला कमेंट किंवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला संपर्क करा, त्यावरती आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ किंवा आम्हाला तुम्ही पर्सनली आमच्या या व्हॉट्सअप क्रमांकावरती आमच्याशी संपर्क साधून तुमच्या पिकातलं समाधान आमच्यासोबत चर्चा करून मिळवू शकता। त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आम्ही आणि तुमच्या भागातील वातावरणानुसार तुम्हाला मॉडिफाईड पिकांची शेड्यूल बनवून देऊ। यामध्ये टोमॅटो, काकडी, कलिंगड, खरबूज तुमचा पिनकोड आम्हाला भेटला, त्यानंतर तुमच्या भागातलं जे तापमान आहे, तुमच्या जमिनीचा प्रकार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा डाटा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून घेतो आणि त्यानुसार तुम्हाला पीक व्यवस्थापनाचं, फवारणी व्यवस्थापनाचं, पाणी व्यवस्थापनाचं संपूर्ण असं शेड्यूल बनवून देतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया, भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।